हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350व्या शहीदी समागमाचा कार्यक्रम नांदेडपुरता मर्यादित न राहता जागतिक स्तरावर पोहोचावा यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काटेकोर नियमासह जबाबदारीने काम करावे असे स्पष्ट निर्देश नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औखॉप राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. नांदेड येथे होणाऱ्या या शताब्दी वर्ष कार्यक्रमाच्या आयोजनाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, समिती अध्यक्ष डॉक्टर विजय सदबीर सिंग, विभागीय माहिती उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम व प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी शाळा स्तरावर निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करून त्याची माहिती पोर्टलवर अपलोड करावी. तसेच सिनेमागृहांमध्ये भक्तिगीत प्रसारित करणे, प्रत्येक जिल्ह्यात होर्डिंग्स लावून कार्यक्रमाचा संदेश पोहोचवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या 350व्या शाहिदी समागमच्या निमित्ताने नांदेड येथे आपण मोठा कार्यक्रम आयोजित करत आहोत आणि त्याला आपले माननीय केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार हे सर्व उपस्थित राहणार आहेत. 24 जानेवारी आणि 25 जानेवारी 2 दिवस हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. आम्हाला 10 ते 12 लाख लोक अपेक्षित आहेत या कार्यक्रमासाठी आणि याच्यामध्ये शीख असेल, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी समाज, वाल्मिकी समाज, नामदेव परंपरा, आपला वारकरी संप्रदाय या सगळ्या समाजाचे लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात. आणि या कार्यक्रमाचा मुख्य उद्देशच असा आहे, आपण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं. ही उद्याची जो समाज आहे, उद्याची जी पिढी आहे, त्याला हे देशाचं बलिदान करणाऱ्या लोकांसंबंधीची जर माहिती मिळाली तर त्यांच्या मनामध्ये पण राष्ट्रभक्तीचा भाव निर्माण व्हावा. हा खरं तर हे सगळा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश आहे. आणि 25 तारखेचा कार्यक्रम हा चांगल्या पद्धतीने यशस्वी करून आम्ही महाराष्ट्रामध्ये गुरु तेग बहादूरजींच्या बलिदानाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवतो. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.